हॅलो, नमस्ते. कसे आहात सगळे? छान ना? मी पण मस्त आहे. आज एक जरासा वेगळा व्हिडिओ घेऊन आली. आपल्याला श्रीमंतीची लक्षणं सांगणार आहे मी. 6-7 लक्षणं सांगेन. आपण टेस्ट करायचं आहे. माझ्याकडे ह्या सगळ्या गोष्टी आहेत का? त्या गोष्टी असल्या तर तुम्ही श्रीमंत आहात. जनरली आपण काय म्हणतो, ज्यांच्याकडे भरपूर जमीन आहे, मोठी मोठी घरं बंगले आहेत, भरपूर बँक बॅलन्स आहे, दागिने आहेत, हे सगळं असलं की आपण हो काय श्रीमंत आहे म्हणतो. एम आय राईट? पण ती श्रीमंत असली तरी ती सुखी असतात का, आनंदी असतात का, हे बघितले का आपण? कित्येक वेळा नसतात. पण म्हणजे ही श्रीमंती तुम्हाला आनंदी करू शकत नाही. पण आता मी तुम्हाला काही लक्षणं सांगणार आहे, काही टिप्स सांगणार आहे किंवा काही सायन्स सांगणार आहे. त्या मात्र तुमच्याकडे असल्या की तुम्ही नक्की कायम श्रीमंत राहता. त्यामुळे एखाद वेळेस ह्या गोष्टी आपल्याकडे नसल्या तर त्या डेव्हलप करा. पहिलं म्हणजे स्वतःवर प्रेम करायचं. जे काही माझ्याकडे आहे, मी गोरी आहे, काळी आहे, उंच आहे, जाड आहे, बारीक आहे, व्हॉटेवर, देवानं मला हे रूप रंग सगळं दिलेलं आहे. आय एम हॅपी. थँक्यू गॉड. त्यामुळे मी माझ्यावर प्रेम करणार आहे आणि मी दुसऱ्याशी माझी तुलना कधी करणार नाहीये. ती अशी आहे, मी अशी आहे, नाही. देवानं मला दिलेला आहे, मी हॅपी आहे, छान आहे. पहिलं झालं. दुसरं, माझ्याकडे वेळ भरपूर आहे. काही लोक म्हणतात, यो मला वेळ नाही, हे करायला वेळ नाही. माझ्याकडे वेळ भरपूर आहे. ही माझी श्रीमंती आहे. जे मला काही करायचं आहे, नवीन काहीतरी ज्ञान मिळवायचं आहे, नवीन काहीतरी काम करायचं आहे माझ्याकडे वेळ. मी प्रयत्न करणार आहे, मी करणार आहे. का? माझ्याकडे वेळ भरपूर आहे. नाही ते काही लोक म्हणतात बघा, बिलकुल वेळ नाही माझ्याकडे. नाही, माझ्याकडे भरपूर वेळ आहे. त्यामुळे मी हॅपी आहे. आणि पुढचं का नाही, सकाळी उठल्यावर तुम्ही कसे असता हो? आनंदी असता का? का नाही, आज हे करायचं आहे, तो करायचं आहे, अमुक आहे, तमुक नाही. आनंदी आहे. उठल्यावर मी माझा आवरल्यावर चहा केला, मस्तपैकी गॅलरीत बसून सूर्योदय बघत चहा घेतला. किती मस्त. हे आहे का तुमच्याकडे? सकाळ तुमची एवढी रिलॅक्स आहे का? उठल्यावर तुम्ही रिलॅक्स असता का? जर सकाळी उठल्यावर तुम्ही रिलॅक्स असता म्हणून झालं तर यू आर रिअली रिच. काहीही प्रश्न नाही. पुढचं, आपल्याला कुठे जावंसं वाटते तिथे आपण प्रवासाला जातो का? तर आपल्या देशात असेल, बाहेरच्या देशात असेल, घराजवळ असेल, लांब असेल, कुठेही आम्हाला इच्छा झाली आम्ही जातो ट्रॅव्हलिंगला. असं आहे का? असं असलं तर खरंच आपण आपल्या एवढं श्रीमंत कोणी नाही. ओके, वर्षात एकदा एक मोठी ट्रिप जातो, नंतर कुठेतरी छोट्या छोट्या ट्रिप जात असतो. दिस इज द खूप मोठी श्रीमंती आहे, जिथे आपल्याला पाहिजे तिथे. नंतर आपल्या घरात शांतता आहे का? एकमेकांबद्दल विश्वास आहे का? प्रेम आहे का? तुम्ही घरात आलात की बाकीच्यांना आनंद होतो का? एकत्र बसून आपण गप्पा मारत जेवतो, खातो, असं आहे का? असं आपण एकमेकांवर विश्वास, एकमेकांवर प्रेम करत घरात
राहत असलो तर खरीच आपल्याकडे खूप मोठी श्रीमंती आहे. घरात आनंद असणं म्हणजे खूप मोठी श्रीमंती आहे. नाही ते सारखं भांडणं कटकटी असं असलं की ह्याला काही श्रीमंती म्हणतात का हो? काही उपयोग नाही. पुढचं आरोग्य. हे बघा, आरोग्य म्हणजे एक प्रकारची संपत्ती आहे ती. म्हणूनच इंग्लिशमध्ये हेल्थ इज वेल्थ म्हणतात. उठला की नाही ते गोळी घ्यायची, झोपताना गोळी घ्यायची, जेवायच्या आधी औषध, जेवल्यावर औषध. नाही ना, आपल्याला देवानं चांगलं आरोग्य दिलेलं आहे का नाही? मग आपल्या एवढं श्रीमंत कोण आहे? हां, खरंच आपण खूप श्रीमंत आहोत का? म्हणजे आपल्याला सारखी औषधं घ्यावी लागत नाहीये. औषधावर आपण जगत नाही. नाही तर आपण कितीतरी लोक बघतो, ती फक्त औषधावर जगत असतात. आणि पुढचं कायम स्ट्रेस, काळजी असं काही आहे का आपल्याला? नाहीये ना. नो डाऊट अप्स अँड डाऊन्स आयुष्यात येतात, प्रॉब्लेम्स येतात, पण आपल्याकडे ती ताकद आहे. ओके, जे काही प्रॉब्लेम्स, चॅलेंजेस येतात ह्याला मी फेस करू शकते. पूर्वी किती काय काय घडले ते तर मी आली आहे ना वर, मग काय वर यायला? ही आपल्याला ताकद देते. ह्यातनं आपला कॉन्फिडन्स वाटते. ह्याच्याशिवाय आपण कधी आपली तुलना लोकांबरोबर करायची नाही. ते तुमचे नेबर्स असतील, नातेवाईक, हो त्याचं घर किती मोठं आहे, माझं घर एवढं छोटं, त्याचं अमुक आहे. किंवा इव्हन हल्ली तरी काय, आपल्या हातात फोन आहे. प्रत्येकजण कुठे गेला की लगेच फोटो टाकतो, स्टेटस टाकतो. तर बघता आणि म्हणतात, तिचा नवरा बघ, तिला फॉरेनला घेऊन गेलेला आहे. मग आपण नवऱ्याशी भांडतो, अहो तिचा नवरा तिला बघा युरोपला घेऊन गेला आहे टूरला, तुम्ही कुठे तर नेता का आम्हाला? म्हणजे इथे काय तुम्ही तुलना करता तुमची. हां, त्यामुळे बिलकुल अशी तुलना करायची नाही. तुम्ही तुलना करत नाही. तुमचे बदल तुम्ही हॅपी आहात. ओके, पूर्वी आम्ही फक्त इंडियात फिरत होतो, आता आम्ही नेपाळला जाऊन आलो, सिंगापूरला जाऊन आलो, किंवा मग तिथे. म्हणजे वी आर ग्रोईंग, वी आर डेव्हलपिंग. किंवा कुठे गेलो नाही तरी आनंदी आहोत ना, सुखी आहोत ना, हे आहे का? आणि हे सगळ्यापेक्षा वरचं इम्पॉर्टंट समाधान. हे बघा, सुख वेगळं, समाधान वेगळं. सुख आहे सगळं, पण समाधान नसलं तर उपयोग आहे का? तर समाधान आहे ना माझ्याकडे. हे समाधानी वृत्ती असली का नाही, माझे एवढा श्रीमंत कोणी नाही. त्यामुळे तुमचं तुम्ही चेक करा, ह्या सगळ्या गोष्टी आहेत का? ह्याच्यापुढे अशी तुलना करू नका, माझं बँक बॅलन्स किती आहे, माझ्या FD किती आहेत, माझं अमुक गुंतवलेलं किती आहे, जमीन किती आहे, बंगले किती आहेत, फ्लॅट किती आहेत, सोनं किती आहे, ह्याच्यावर अवलंबून मी श्रीमंत आहे, गरीब आहे, बिलकुल म्हणू नका. तुमचं आरोग्य चांगलं आहे, तुम्हाला प्रेम करणारी माणसं आहेत, तुम्ही रिलॅक्स आहात, तुम्हाला कुठलंही टेन्शन नाहीये, तुमच्याकडे वेळ भरपूर आहे, ह्या सगळ्या गोष्टी आहेत. तुम्हाला मनात आलं की तुम्ही कुठे जाऊ शकता, काही घेऊ शकता, हॉटेलला जावं वाटलं हॉटेलला जाता, खाऊन येता. एवढं सगळं आहे ना, मग काय पाहिजे? अहो हल्ली तरी आपण किती सुखी आहोत. बाहेर उकड्यात असलं तर घरात फॅन आहे, AC आहे, आपण गार छानपैकी राहतो. आणि काय श्रीमंती पाहिजे? एवढं आपल्याला समाधान असलं का नाही, आपण खरोखर श्रीमंत आहोत. मी तरी आहे, तुम्ही आहात का?
मला नक्की कॉमेंटमध्ये सांगा, तुम्ही श्रीमंत आहात का? हॅव ए गुड डे.